नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यांकडून 601 कोटी रुपयांची एफआरपी थकीत असल्याचं स्पष्ट झालंय। त्यापैकी 5 कारखान्यांना जप्तीची नोटीस साखर आयुक्तांनी आज दिली। शिराळ्याचा विश्वास, रायगावचा केन अॅग्रो, दत्त इंडिया सांगली, महाकाली कवठेमहांकाळ आणि कोकरूडचा दालमिया शुगरचा त्यामध्ये समावेश आहे। उर्वरित 9 कारखान्यांना थकीत एफआरपीबाबत 1 फेब्रुवारीला म्हणणं मांडण्याची नोटीस बजावलेली आहे। साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पुणे येथील साखर आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं। यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात जप्तीची कारवाई करण्याचं आश्वासन शेट्टी यांनी आंदोलकांना दिलं होतं। त्यानंतरच संघटनेनं आंदोलन मागे घेतलंय। साखर आयुक्त गायकवाड यांनी मंगळवारी रायगावच्या केन अॅग्रो, कोकरूडचा निनाई देवी दालमिया, दत्त इंडिया सांगली, महाकाली विश्वासराव नाईक या साखर कारखान्यांना ऊस नियंत्रण आदेश तरतुदीनुसार 2018-19च्या हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसाच्या दिवसात एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही। एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्यानं ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील कलम 3(8) नुसार सदर ऊस दराची थकीत रक्कम महसुलाची थकबाकी समजून कारखान्यांच्या विरोधात जप्तीची कारवाई करीत असल्याची नोटीस साखर आयुक्तांनी दिलेली आहे। आरसीसीचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आले। शेतकऱ्यांची थकीत एफआरपी आणि त्यावरील 15% व्याजासह रक्कम देण्यासाठी कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलेसिस, बगॅस या उत्पादनाची विक्री करण्यात येणार आहे। तसेच गरज पडल्यास कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्तेची विक्री करण्यात येणार आहे। याबाबतची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेले आहेत। नवी हळद काढणीला सुरुवात झाली असली तरी व्यापाऱ्यांना सेवाकरीच्या नोटिसा दिल्यानं सौदे लांबले होते। अखेर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आज हळदीच्या सौद्यांना मुहूर्तावर सुरुवात झाली। बावची येथील शेतकरी राजेंद्र गणपती शिगणारे यांच्या हळदीला क्विंटलला 12,700 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला। पहिल्याच दिवशी 10,260 पोत्यांची विक्री झाली। शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल विक्रीसाठी आणावा असं आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केलं। मार्केट यार्डात गणपती जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेत नवीन राजापुरी हळदीच्या सौद्यांना सभापती पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली। या प्रसंगी उपसभापती तानाजी पाटील, संचालक जीवन पाटील, शीतल पाटील, बाळासाहेब बनगर, हळद असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पटेल, प्रसिद्ध हळद व्यापारी मनोहर सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती। जय श्रीराम ट्रेडर्स यांच्या दुकानात शेतकरी राजेंद्र शिंगारे यांच्या 12 पोती हळदीला प्रति क्विंटल 12,700 रुपयांचा दर मिळाला। कलमाची खरेदी श्रीराम मालू यांनी केली। पहिल्याच दिवशी मार्केट यार्डात 10,260 पोत्यांची विक्री झाली। राजापुरी हळदीला 8,500 तर 9,000 रुपये क्विंटल, तर लगडी सेलमचा दर 12,700 रुपये राहिला। गेल्या वर्षी क्विंटलला कडपाला सरासरी 7,500 दर मिळाला होता। सांगलीची हळदपेठ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। आंध्र प्रदेश, बेळगाव, विजापूरसह शेजारच्या सीमा भागातील हळद सांगली बाजार समितीकडे विक्रीसाठी येते। जिल्ह्यात मागील काही वर्षापासून हळद लागवडीचं क्षेत्र वाढलंय। 5 वर्षांपूर्वी हळदीला 15,000 रुपये क्विंटलला दर मिळत होता। त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हळदीकडे वळला। उत्पादन वाढल्यानं शेतकऱ्यांना विशेष दर मिळालेला नाही। गेल्या 3 वर्षात 6 ते 8,000 पर्यंत दर शेतकऱ्यांच्या पदरात पडला आहे। जादा दर मिळत नसला तरी उत्पादक कायम राहिलेत। डिसेंबर महिन्यापासून हळद काढणीला सुरुवात होते। जानेवारीच्या 15 आठवड्यात बाजार समितीमध्ये नवीन हळद सौद्यांना सुरुवात केली जाते। नव्या हळदीच्या सुरुवातीला मुहूर्तानं सौदे काढण्यात आले। स्टेशन चौकातील ड्रेनेजची वाहिनी चोकअप झाल्यानं ड्रेनेजची गटारगंगा रस्त्यावर पसरली होती। त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली। याची गंभीर दखल विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी प्रशासनाला फैलावर घेत तातडीनं चॉकअप काढण्याची सूचना दिली। त्यानंतर ड्रेनेज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम सुरू केलं। दरम्यान 3 वर्षांपूर्वी ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी 40 लाख रुपये या ठिकाणी खर्च केले होते। ते ड्रेनेजच्या पाण्यातच वाहून गेल्याचं चित्र आहे। प्रत्येक पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्यानं येथील स्टेशन चौकात ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर साचलं जातं। मात्र आता हिवाळ्यात देखील ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर येऊ लागलेलं आहे। महापालिका प्रशासनानं या ड्रेनेज वाहिन्यांची स्वच्छता केली नाही, त्यामुळे ड्रेनेज चॉकअप झालेला आहे। काल रात्री व आज सकाळपासून ड्रेनेज चॉकअप झाल्यानं पाणी चेंबरमधून रस्त्यावर पसरलं होतं। त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती। महापालिकेनं स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। त्यानुसार स्वच्छता सुरू आहे। हा केवळ दिखाऊपणा सुरू आहे। शहरातील गटारी व ड्रेनेजची स्वच्छता वेळेत होत नाही, त्याचा परिणाम ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर येत आहे। उत्तम साखळकर यांनी स्टेशन चौकात ड्रेनेज अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं। तातडीनं वाहिन्यांचं चेकअप काढण्याचे आदेश दिले। त्यानंतर ड्रेनेज विभागाने कामाला सुरुवात केली। मात्र मुख्य वाहिनीच्या गटारी बंदिस्त झाल्यात। चेंबर देखील लहान झालेला आहे। त्या तुलनेनं पाण्याचा प्रवाह मोठा आहे। त्यामुळे पाणी तुंबल्याचे प्रकार वाढत आहेत। प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप नगरसेवकांमधून होत आहे। दरम्यान 3 वर्षांपूर्वी या ठिकाणी नव्याने ड्रेनेज वाहिनी टाकण्यात आली होती। त्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता।
ही वाहिनी टाकल्यानं ड्रेनेजचा प्रश्न मिटेल अशी अपेक्षा सर्वांना होती, मात्र या वाहिनीचा काहीही उपयोग झाला नाही। स्टेशन चौकात ड्रेनेजचं पाणी तुंबलं जात आहे, त्यामुळे 40 लाखांचा निधी गटारीतच वाहून गेला असल्याचं चित्र आहे। राज्यात निर्माण झालेल्या भयावह दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारनं 4714 कोटी रुपयांची मदत जाहीर केली। पुणे विभागातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत असून त्यामध्ये सांगली जिल्ह्याला 34 कोटी रुपये मिळणार आहेत। पाण्याअभावी शेती पिकं आणि फळपिकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना हा निधी दिला जाईल। पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या हानीची भरपाई करण्यासाठी मदत म्हणून केंद्र सरकारतर्फे 6 राज्य व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशाला मिळून 7214 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 4714 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत। राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून ही अतिरिक्त मदत मंजूर करण्यात आली आहे। जिल्ह्यातील बहुतांशी पावसानं पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे। वाढत्या पाणी टंचाईनं जिल्ह्यातील बहुतांशी गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे। पाण्याअभावी हातातोंडाला आलेली पिकंही वाया गेली आहेत। राज्य शासनानं जिल्ह्यातील 5 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे। 50 पेक्षा कमी आणेवारी असलेली तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यातील 246 गावांचा समावेश आहे। दुष्काळ जाहीर करूनही उपाययोजना राबवल्या जात नसल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। पश्चिम भागातून ऊसाचे वाडे मागवले जात आहेत, परंतु जादा दराने खरेदी करून जनावरांना जगवण्याचं आव्हान शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेलं आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, सिंचन योजना सुरू कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी कवठेमहांकाळ काँग्रेस पक्षाच्या वतीनं तालुका अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी कवठेमहांकाळ शहर भाजप विरोधी घोषणांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दणाणून सोडलं। मोर्चाची सुरुवात शहरातील मल्लिकार्जुन देवालयापासून मुख्य पेठ ते नगरपंचायत रस्त्यांनी मार्गक्रमण करीत तहसीलदार कार्यालयात आला। त्या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। या मोर्चात सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना थेट अनुदान न देता धान्य द्यावं, तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असल्यानं केसरी कार्ड धारकांना धान्य, तेल, साखर द्यावं। 2011ला अन्न सुरक्षा कायदा झालेला आहे, तेथून पुढे वाढलेली केसरी रेशन कार्ड धारक यांनाही वाढीव युनिट यांनाही अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे धान्य मिळावे। सर्व रेशन कार्ड धारकास अंगठा मशीनवर उठवण्याची अट त्वरित रद्द करण्यात यावी। मागेल त्या गावामध्ये जनावरांचा चारा डोपो त्वरित चालू करावा। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे। सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। प्रत्येक वीज ग्राहकाला महिन्याला वीज बिल दिलं जातं, प्रति स्थिर आकार लावला जातो, तो बंद करण्यात यावा। म्हैसाळ व टेंभू योजनेमध्ये तालुक्यातील पाझर तलाव मध्यम प्रकल्प पद्धतीचे बंधारे शासनाच्या टंचाई निधीतून भरून देण्यात यावेत। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनेसाठी उत्पन्न दाखल्याची अट 50,000 रुपयाची अट करावी यासह विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व निवेदन देण्यात आलेलं आहे। आमराई उद्यानातील वृक्षतोड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। आमराई उद्यानालगत असणाऱ्या ऑफिसर्स क्लबच्या टेनिस कोर्टवर पालापाचोळा पडतो म्हणून रविवारी 8 झाडांची कत्तल करण्यात आली। सुट्टीचा दिवस पाहून ही झाडं तोडण्यात आली, त्यामुळे निसर्गप्रेमींसह राजकीय पक्षातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं झाडं तोडल्या जागी निदर्शनं करण्यात आली। तसेच प्रशासनाचा निषेध म्हणून त्याच ठिकाणी वृक्षांचं रोपणही केलं। अमरावतीतील 50 वर्षांची जुनी झाडं तोडण्यात आली। ही झाडं तोडताना कसलीही परवानगी घेतलेली नाही, हा विषय महापालिकेच्या वृक्ष समितीसमोरही ठेवलेला नाही। धोकादायक वृक्षफांद्यांमुळे सामान्य माणसांच्या घराला धोका झाला तरी महापालिकेकडे 4-4 महिने हेलपाटे मारावे लागतात। या प्रकरणात मात्र 25 जानेवारी रोजी अर्ज आला आणि 27 जानेवारीला झाडं तोडण्यात आली। हा प्रकार इतका गंभीर आहे, उपायुक्त मौसमी बर्डे यांनी ही झाडं उद्यान विभागानं तोडावीत असा शेरा अर्जावर मारला आहे, तरीही खासगी लोकांनी जेसीबी व कटरच्या साह्यानं झाडं तोडली। त्याबाबत कुणाचे आदेश होते, कोणत्या कायद्यानं झाडं तोडली याचा सविस्तर अहवाल महापौर संगीता खोत यांनी उपायुक्तांकडे मागवलेला आहे। तातडीनं या प्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केलेली आहे। अन्न व औषध प्रशासन विभागानं आज अस्वच्छता, कागदपत्रांची त्रुटी तसेच अन्य आक्षेपार्ह गोष्टींमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांसह 9 संस्थांचे परवाने निलंबित करून दणका दिलाय। अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी ही धडक कारवाई केली आहे। संस्था चालकांना त्रुटीची पूर्तता करण्यास अवधी देऊनही त्यांनी आदेशाचं पालन न करता त्रुटी पूर्ण केल्या नसल्यानं ही कारवाई करण्यात आली। कारवाई केलेल्यांमध्ये प्रथम फूड्स, हॉटेल मझाली, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, तासगाव वेस्ट, मिरज, स्वास्तिक इंडस्ट्रीज, गोविंदराव मराठे इंडस्ट्रियल इस्टेट मिरज, इन्व्हाइट केटर्स, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मिरज, बसप्पा हलवाई फूड्स, नांद्रेकर मळा, पंढरपूर रोड मिरज, महाराष्ट्र रोलर फ्लोअर मिल प्रायव्हेट लिमिटेड, गोविंदराव मराठे इंडस्ट्रियल इस्टेट मिरज, हॉटेल श्रीमंत गार्डन, माधवनगर रोड सांगली, द्वारका स्वीट्स, एसटी स्टँड समोर सांगली,
क्वालिटी केक शॉप अँड क्वालिटी केक अँड बन्स MSCB रोड, विश्रामबाग, सांगली अशी परवाना निलंबित करण्यात आलेल्या संस्थांची नावं आहेत. अस्वच्छतेमुळे ग्राहकांना स्वच्छ, निर्मळ व सकस अन्नपदार्थ मिळण्यास अडचण होते, म्हणून या संस्थांचे परवाने निलंबित करण्यात आलेत. निलंबन काळात व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना संस्थाचालकांना देण्यात आल्यात. निलंबन काळात व्यवसाय सुरू ठेवल्यास त्यांच्यावर फौजदारी करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी सांगितलेलं आहे. उरण इस्लामपूर शहरामध्ये गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित निशिकांतदादा सुवर्ण चषक हॉकी स्पर्धा 2019च्या चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संघानं साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी संघावर 2-1 गोल फरकानं मात करून निशिकांतदादा सुवर्ण चषक हॉकी स्पर्धा 2019 जिंकलेली आहे. यजमान संघाच्या विजयानंतर मैदानावरील समर्थकांनी खेळाडूंना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला. अंतिम सामन्यासाठी इस्लामपूरसह सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील माजी हॉकी खेळाडूंसह प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सुरुवातीला सामन्याच्या 7व्या मिनिटाला निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनला खेळाडू उदय कुर्णे यांनी अंतिम सामन्यातील पहिला गोल नोंदवला, तर सामन्याच्या 24व्या मिनिटाला निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनचा खेळाडू सागर ढेरे या खेळाडूनं नोंदवला. तर दुसऱ्या हाफमध्ये 9व्या मिनिटाला साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी संघाच्या विरांना पाटील या खेळाडूनं गोल नोंदवला. निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या स्वप्नील पाटील, उदय पाटील, अक्षय जाधव, प्रशांत जाधव, दिग्विजय कळसे या खेळाडूंनी विरोधी संघाच्या बचाव क्षेत्रात वारंवार चढाई केली. तर साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी संघाचा राम गोडीगम, पवन नडवाळ, वसंत गोसावी, मोहित एक्केश, नागराज हलगुडगी, मंजुनाथ जाधव या खेळाडूंनी विरोधी संघाच्या दिशेनं अंतिम क्षणापर्यंत चढाई दिली. उपांत्य फेरीमध्ये साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी संघानं महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर यांच्यावर पेनल्टी स्ट्रोकवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर यजमान निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संघानं तडाखा तालीम मंडळ कोल्हापूर या संघातर्फे एकतर्फी 6-1 असा विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.